हॅलो एव्हरीवन. तर आता उद्या हेअर वॉश करायचा होता, त्यामुळे मी डोक्याला चपचपीत तेल लावून घेतलं होतं. आणि ही माझी सिंपल 4 स्टेप क्लीनअप रूटीन आहे, फेस क्लीनअप रूटीन, जी की मी वीकमधून एकदा फॉलो करतीये. कारण मला टायनी बम्प्स झालेले आहेत फेसवरती थोडेफार, त्यामुळे मी ही सिंपल रूटीन फॉलो करतीये. त्यासाठी तर सर्वात आधी मी फेस वॉश केलं होतं, जे होतं सिंपलचं रिफ्रेशिंग फेस वॉश. त्यानंतर मी करतीये फेस स्क्रब. त्यासाठी मी एम कॅफेनचं बॉडी स्क्रब यूज करतीये बिकॉज याचे पार्टिकल खूप माइल्ड आहेत. अजिबात हार्श फील होत नाही स्किनवर. त्यामुळं मी एम कॅफेनचे स्क्रब ॲज अ फेस स्क्रब म्हणून पण यूज करते. त्यानंतर यूज करते फेस मास्क. हे आहे गुड वाइबचं उपटन फेस मास्क. फेस मास्क लावल्यामुळं स्किन ब्राईटन अप होते असं मला वाटतं, कारण की मी ते ऑब्झर्व केलेलं आहे. जेव्हा पण मी फेस मास्क यूज करते, त्यानंतर माझी स्किन थोडीशी ब्राईटन अप होते. आणि हे मास्क जे आहे गुड वाइबचं, जे खूप अफोर्डेबल आहे, अगदी बजेट फ्रेंडली आहे. त्यामुळे मी खूप दिवस झाले मास्क यूज करतीये. 10 मिनिटं फेसवरती ठेवायचं आणि त्यानंतर थोडंसं ते ड्राय झाल्यानंतर फेस वॉश करून घ्यायचा. फेस वॉश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती ब्राईट दिसत आहे. ऑलरेडी मी गोरी आहे आणि जेव्हा मी स्किन केअर करते प्रॉपर, त्यावेळेस माझी स्किन अजूनच फेअर दिसते. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे हे ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड टोनर आहे. मला ॲक्च्युली टायनी बम्प्स झालेले आहेत आणि हे टोनर मी जसं यूज करतीये, तशी माझी स्किन खूप म्हणजे खूप बेटर झालेली आहे. टायनी बम्प्स रिड्यूस करण्यासाठी हे टोनर अतिशय बेस्ट आहे असं मला वाटतं, कारण की मी हे फील केलेलं आहे आणि दॅट्स इट.